हां, हॅपी गुढीपाडवा तुम्हा सर्वांना पण सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. आजची सकाळ प्रसन्न सकाळ होती, कारण वीरेंच्या आईनं पटापटा सगळं आवरून देवाला पूजा करून देवाची गुढीची तयारी कशी केलेली. नंतर आपण जसं करतो ना तसं गॅसची पूजा करून इतकी सुंदर केली. मला असं वाटतं की आपल्याला जसं आपल्या आधीच्या पिढीने शिकवलं ना, त्यावेळेला थोडीशी दहशत असायची. सासूबाई अशा कोपऱ्यात बसलेल्या असायच्या आणि सुना अशा करत असायच्या आणि दहशतीखाली आणि अल्लड सुना असायच्या. आता शिकल्या सवरलेल्या सुना असतात, पण आपल्याला जे शिकवलं त्यांनी आणि आपण जे आपल्या अंगी वळण लावलं ते आपल्या पण सुनांनी पुढं पुढं चालवत राहिलं तर त्यातनं आपली संस्कृती जपली जाईल. पण आता सगळं आत्ताच्या पोरी करतात आपण करत राहिलं की ते करतात. तसं मग ह्यांनी सगळ्यांची आम्ही सगळ्यांनी गुढीची तयारी केली. गुढीची तयारी करता करता तुम्हाला एक आठवण सांगते मला आलेली. माझ्या माहेरी एक मंदिर आहे मारुतीचं. तर मारुतीच्या मंदिरापुढे एक शंकेश्वराचं झाड होतं. शंकेश्वराला आहे ना इतका बहर आलेला असायचा त्यावेळेला. तर त्या शंकेश्वराच्या झाडाखाली सगळी लाल फुलं पडलेली असायची त्या झाडाची. त्याच्यातनं आणि इकडं इतका घमघमाट आहे पोळ्यांचा, पुरणपोळ्यांचा, सगळ्या अगरबत्तीचा. सणादिवशी कसा घरात वास असतो आमटीला फोडणी दिलेला असला की आपली भूक आहे ना कावळे पोटातले ओरडून मरणार. लहानपणीची भूक वेगळीच असती ना. हे करता करता आपल्याला करता येत नाही काय, पण आई काय म्हणायची, सगळ्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कुणीही हात लावायचा नाही. आणि त्यावेळेला काय तसलं वरचं खाणं विणं असलं नसायचं. पण ती एक गावाची परंपरा अशी होती की अख्ख्या गावाला वेढा मारायचं, सगळ्या देवाला नैवेद्य ठेवायला जायचं. मग तोपर्यंत तर पाक कावळे वरडून मरायचे. मग ते शंकेश्वरीच्या झाडाखाली पानं पडलेले लाल फुलं पडलेली असायची. मग त्याच्यात एक ज्याच्यावर जाड आणि पांढऱ्या रंगाच्या ठिपक्या नसतील ती राणी आणि ज्याच्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतील तो राजा. मग त्या राजाला तोंडात खायचं. म्हणजे पूर्वी ते तोंडात घालून पण असं काय होत नव्हतं. एवढं पर्यावरण चांगलं होतं. आणि मग सगळीकडं नैवेद्य दाखवून यायचा. आता गाड्या झाल्यात त्यामुळं सगळी गाडीवरनं जातात, पटापटा नैवेद्य ठेवून येतात आणि मग जेवतात. मग इकडं तोपर्यंत ही आठवण झाली. पण आता इथं मी पुरण करायला घेतलं होतं. पुरणात मला एक असं इतकं छान पुरण करायचं होतं. आजच्या ह्याला मन लावून केलं होतं. तोपर्यंत इकडं रेणुकानं बटाट्याची भाजी आणि गुढीचं इतकं सुंदर प्रसन्न वातावरण होतं आणि दिवस अख्खा कसा गेला तेच कळलं नाही. गुढी, भाजी, स्वयंपाक ह्याच्यात हे झालं. एकामेकाला घरात सगळ्यांचं मिळतं जुळतं वातावरण असलं ना की वेळ आणि सण मुख्य म्हणजे करायला उत्साह वाढतो. आणि एकामेकाच्या नादानं खाणं पिणं पण चांगलं होतं आणि मनं जुळली की स्वयंपाक पण छान होतो. म्हणजे अगदी सगळंच मिळतं जुळतं होतं. हे सिद्ध होतं ह्या वातावरणात बघून. आणि मग बघता बघता सगळ्यांनीच आपण तयारीला लागलो की सगळ्यांनी आपल्याला साथ दिलेली बघून हुरूप पण येते. त्यामुळं गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.